हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसे आहेत सगळे? बरे आहात ना? तर झाली आहे दुसरा दिवस आणि आज रविवार आहे. तर कालचा ब्लॉग जो आहे तो मी आत्ता अपलोडिंगला टाकला आहे आणि थोडंसं नेटवर्क स्लो असल्यामुळे त्याला अपलोडिंगला टाईम लागत आहे, पण तो अपलोड होईलच. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता मी व्लॉग लगेच चालू केला आहे. तर सकाळी मी दुकानात जाऊन आली आहे, दुकानातले सगळं दूध संपवून आली आहे, बंद पण करून आली आहे. त्यानंतर आता वाजले आहेत जवळजवळ 11 वाजले आहेत. घरातले 10ला उठले होते. प्रतीक्षा अजून झोपली, 11 वाजले तरी पण झोपली आहे. पण ठीक आहे, जाऊ दे, रोज तिने लवकर उठते सकाळी, त्यामुळे आज रविवार असल्यामुळे झोपले, काही हरकत नाही आहे. किती मोठा क्लच लावला आहे. हां, त्यामुळे काही हरकत नाही आहे. मग तर आता बघूयात काय होतं पुढे. आता काल एक मम्मी पराठे केली होती, पण आजचा स्वयंपाक मलाच करावा लागणार आहे. त्यामुळं आता आधी स्वयंपाक करूयात. जे काही काम असेल ते पण करूयात. दिव्या बाहेर गेली आहे, म्हणजे बाहेर चालली आहे अजून. त्यानंतर बघूयात दिवसभरात काय काय होतं ते तुमच्यासोबत दाखवेनच तुम्हाला. बाय बाय. जा लवकर ये, तू येईपर्यंत तुला जेवायला करून ठेवते. बाय. आणि आज आमची मम्मी झाड कापून टाकली, म्हणजे तिला तोंडासमोर लागायला ते, त्यामुळे त्याचे थोडे फांट्या काढून टाकली आहे. ते सकाळ सकाळी आमच्या घरात भांडे पडलेलेच असतात, कारण की आम्ही रात्री भांडे घासून झोपत नाही, त्यामुळं एवढे भांडे पडलेत. पण आता हे भांडे मी नाही घासणार आहे, हे भांडे प्रतीक्षा घासणार आहे, त्यामुळे आपण प्रतीक्षाला हे भांडे काढून देऊयात. ओ हां, पण त्याच्या आधी तिला मॅडमला चहा करून देऊयात. आपण चहा देऊयात आणि नाश्ता पण देऊयात, जो की आम्ही करून ठेवला आहे. प्रतीक्षा करायची अजून, तेवढे देऊयात आणि मग भांडे देऊयात. आज भरपूरच भांडे पडलेत खरंच. तर आता प्रतीक्षेचे कामं सगळे झाले आहेत आणि प्रतीक्षेची कामं तिनेच शूट करायला त्याच्या पाठीमागं. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होते, आज स्वयंपाक मला करायचा आहे, पण म्हणजे मी भाजी केली आहे, पण त्याच्यानंतर चपात्या करायच्या होत्या. आणि हे जे ज्वारी आहे ते मम्मीला चढायची होती, पण मला चपाती करायची नव्हती, म्हणून मी मम्मीशी आता कामाची अदलाबदली केली आहे. पण आता मी या कामाची अदलाबदली तर केली आहे, पण आता मला वाटायला की मी हे काम चूक केली आहे, कारण की जास्त आहे असं वाटायला, लई घाण पडली आहे बाहेर पडायची. त्यामुळे असं मला वाटले की 4 चपाती करून शांत बसले असते तर बरं झालं असतं करायची. आणि छान. आणि हे बघा पाण्याची बाटली, माझी मम्मी मला पाण्याची बाटली आणून दिली आहे. एवढी ज्वारी संपेपर्यंत, तर एवढी ही ज्वारी संपेपर्यंत ही पूर्ण पाण्याची बाटली मला संपवायची आहे. भुसा खूप आहे ना, भुसा म्हणजे उडायला आहे ना चालताना. तर ही पाण्याची बाटली मला संपायची आहे तेच, कारण की मी पाणी पित नाही. आणि खरं आता मला पण रिअलाइज झालं की खरंच पाणी लई कमी प्यायले, म्हणजे फक्त जेवण झाल्यावरच पाणी पिते, बाकी मला पुन्हा पाणी प्यायचं जातं नाही. त्यामुळे आता एवढं संपवायचं, एवढं संपलं नाही तर नाही. पण आता ते घेतले जे मी त्याला आता मला अजिबात चळवाटेला गेलं तोपर्यंत बनून राहतो. आणि आज आम्ही जेवायला शेपूची भाजी आणि चपाती केली, आणि ज्वारी अजून झाली नाही आहे माझी. आणि एवढं हे टोपलं भरून झालं आहे, एवढं याच्यात अजून थोडं आहे पोत्यात, तेवढं चालूयात. पण आधी जेवण करूयात आणि मग चालूयात. दिव्या घरी आली आहे, चला तर मग आधी जेवण करूयात आणि मग आपलं राहिलेलं जे काय आहे ते काम करूयात. आणि आज मेहंदी काढायचं हाताला, आज मेहंदी काढायचं असते ना, तेच का? उद्या भावाचा उपास असते. किती छान असते आहे ना, खरं कॅमेरात तुझं स्माईल इतकं छान दिसायलाय. भावाच्या उपासासाठी काय वाटलं नाही, मेहंदी काढायचं एवढी स्माईल यायले तोंडावर. चला जेवूया आणि मग हे जे मी काम घेतलं आहे ते करून टाकूयात पूर्ण. हां, तर आता संध्याकाळ झाली आहे आणि ती आपली ज्वारी चाळता मला संध्याकाळ झाली, आत्ता संपलं आहे, थोडा वेळ झाला. आणि काल मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितले होते की ते पीठ जे होतं ते आमचं ते थोडंसं जाड आलं होतं, त्यामुळे आमच्या मम्मीनी, पण माझी मम्मी ऐकत नाही असल्या गोष्टी. म्हणजे ते आलंय तसंच त्याला करत नाही, त्याला ते नीटच करून आणणार. त्यामुळे तिने ते नीट करून आणून ते सगळं चाळून वगैरे ठेवण्यात खूप घाण पडलं होतं घर, त्यामुळं
ते सगळं स्वच्छ वगैरे केलं आहे. ती ज्वारी जाळल्यामुळं पण घाण झालं होतं, त्यामुळे पुसून वगैरे घेतलं आहे. हां, आणि प्रतीक्षा इथं बसली आहे. तिचे पण ती कामं तिने करून बसली आहे बिचारी. आणि अभ्यास करायला तिने. हां, दिव्याचं लिहून द्यायली आहे, थोडंसं लिहून द्यायली आहे बिचारी, हेल्प करायली आहे तिला. त्यानंतर ना मग आता मेहंदी काढायचं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, मेहंदी काढायचं आहे. पण मेहंदी काढण्यासाठी मेहंदीची कोण तर नाही आहे आता सध्याला घरात. कोण आणतंय आता कोण आणतंय बघूया. आत्ताच नाही काढायचं, म्हणजे खाऊन पिऊन सगळं झाल्यानंतर ना मगच काढायचं आहे. आणि परत म्हणजे आमच्या घरात कुणालाच मेहंदी काढायला येत नाही. मला तर येत नाही, प्रतीक्षाला येत आहे थोडं थोडं. आणि दिव्या शिकली असं तिने म्हणायली आहे. मला मेहंदी काढायला येत नाही, न बघता येत नाही, बघून काढता येते. पण बघून काढता येते, काम चलाव येते बास. मेहंदी काढून घ्यायला इंटरेस्ट आहे, काढण्यात इंटरेस्ट नाही आहे. आणि मला काढायची इच्छा पण नाही, म्हणजे काढू वाटत नाही मला. शिकायला पण आवडत नाही. मध्ये मध्ये मी मेहंदी काढायला शिकायला, ते पण मला आवडलं नाही. आणि प्रतीक्षाला आवडते मेहंदी काढायला, काढून घ्यायला आवडतं. हां, काढून घ्यायला तर मला पण आवडतंय, फक्त मला काढू वाटत नाही. पण आता माझ्या बिचाऱ्या बहिणी कोणाकडे जाणार बिचाऱ्या, है ना? मग कोणाकडे जाणार, त्यामुळे मीच काढणार आहे त्यांना. तर मी तुम्हाला मला कशी मेहंदी काढायला येते ते पण दाखवेन. पण बघूनच येते मला, न बघता काढता येत नाही. त्यामुळे मग काढूयात. आणि आमच्या घरातला चहा तर कधी संपतच नाही, सारखं चहा पित असत यार. मला पण चहा आवडतं, पण इतकं नाही बाबा, फक्त 2 टाईम, सकाळी एक संध्याकाळी बास. आणि यांचं सकाळी 6 वाजता एकदा चहा, पुन्हा 10 वाजता एकदा चहा, संध्याकाळी 4 वाजता एकदा चहा, आणि पुन्हा संध्याकाळी 6 वाजता एकदा चहा. एवढा चहा पिते. वाळे आधीच वाळेस. फक्त 2दा पिल्या, तर तिसऱ्याला तर पिणार आहे. फक्त 2दा पिले, पण आता तिसऱ्यांदा पिणार आहे मग फॉल जायचं आहे, 3दा तर आता मला परत चहा करायचा आहे. पण मला अजिबात माझी करायची इच्छा होत नाही आता. थोडा वेळ वेळ घालवणार आहे, आणि मग बघू, केले तर केले. त्यानंतर सकाळी मी माझं ब्लॉग अपलोडिंगला टाकले होते, पण अजून नेटवर्क भेटे नाही, काय माहिती काय झालं त्या जिओला. तर जेव्हा त्या जिओला नेटवर्क येईल तेव्हा त्याचा ब्लॉग अपलोड होईल माझा, अजून झाला नाही आहे. तारक मेहता चालू आहे आमच्या घरात. बिचारी अजून मेहंदी काढायली ना. अजून आमचा मेहंदीचा कार्यक्रम संपलाच नाही आहे. प्रतीक्षा अजून तिच्या हातावर काढायली आहे, आणि मी माझ्या हातावरती काढली आहे कशी बशी. छान, म्हणजे माझ्यासाठी तरी छानच आली आहे. येत नाही मला, पण आता मी काढली आहे. आणि बोटं पण रंगवले आहेत. हां, प्रतीक्षा तिच्या हातात तिने काढली. हां, तर प्रतीक्षाने तिच्या हातावर काढली आहे. दिव्याच्या हातावरती पण मी काढली आहे जी. आणि ही एवढीच मेहंदी काढायला मला 1 तास तरी गेला आहे. 1 तास नाही, 1 तासाच्या जास्त बरं झाला आहे ना. पण मी दिव्याला पण काढले, मला पण काढले, त्यामुळे टाईम जास्त गेला आहे. आणि लाफ्टर शेफ संपला. आता मी लाफ्टर शेफच बघत बसलेलो, ते संपलं आहे, त्याचं फिनाले झालं आहे. आणि हर्ष आहे ते भावाचं काम करायला, अंथरून टाकायचं काम करायला. आणि दिव्याला मी काढली आहे. अजून दिव्याची बोटं जे आहेत ते रंगवायची. हां, छान आली का? ठीक आली आहे का? बरी आली आहे का? हां, एक नंबर. आणि आता मी फक्त एका हातावर काढले, दुसऱ्या हातावर आता माझी काढायची. मला आता झोप यायला, त्यामुळे आता मी आता नाही काढणार. तर बघूया, उद्या काढले तर काढले किंवा नाही. पण दोघी एकाच हातावर काढले. आपण उद्या काढूया दुसऱ्या हातावरती. तर आता झोपूया. तर हा ब्लॉग मी तर संपवते. ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि मेहंदी उद्या रंगते की नाही बघूयात. तसं तर माझ्या हातावरची मेहंदी रंगत नाही जास्त, पण बघूयात उद्या रंगते की नाही ते. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या, बघूयात काय काय होतं.